You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, ATV न्यूज मध्ये आपले स्वागत। जिल्ह्यात 15 मार्च पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू। जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे आदेश। जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37(1) आणि 37(3) अन्वये 2 फेब्रुवारी ते 15 मार्च 2024 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत। या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे। शस्त्रे, गोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या, शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडवायची किंवा फेकावयाची उपकरणे, साधने जवळ बाळगणे, जमा करणे, तयार करणे, जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनिवर्धक किंवा ध्वनिक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जशाचा तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे, वाजवणे, सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोहोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, सोंग आणणे, अगर तशी चित्रे, चिन्ह किंवा इतर वस्तू तयार करणे, त्याचा प्रचार करणे, सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास व 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे। शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणुका हे कार्यक्रम, सभा घेण्यास अथवा मिरवणुका काढण्यास ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रीतसर परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींना हा आदेश लागू राहणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहमदनगर।